आपकी अदालतमध्ये तेलंगणाचे चीफ मिनिस्टर रेवंत रेड्डींवर आरोप आहे की राजकारणात यांचे दुहेरी मापदंड आहे. रेवंत रेड्डीजी, राहुल गांधींनी तुम्हाला बनवलं, तुम्हाला संधी दिली, चीफ मिनिस्टर बनवलं. आता राहुल गांधी म्हणतात की चौकीदार चोर आहे, तुम्ही म्हणता चौकीदार मोठा भाऊ आहे. नाही, नाही. तुम्ही रजत शर्माजी, तुम्ही सिच्युएशनला अ, अ, समजून घ्या ना. ज्या दिवशी नरेंद्र मोदीजी बीइंग अ प्राईम मिनिस्टर माझ्या प्रदेशमध्ये आले होते, पहिल्यांदाच आम्ही दोघं एका मंचावर बसलो होतो. तर तेव्हा मी जरा बोललो होतो, की नरेंद्र मोदीजी तुम्ही मोठे भाऊ आहात. बीइंग अ प्राईम मिनिस्टर, धिस कंट्री इज युनियन ऑफ स्टेट. जेवढे सगळे मुख्यमंत्री आहेत, त्या सर्व मुख्यमंत्रींसाठी तुम्ही मोठे भाऊ आहात. तुम्ही मोठेपणा दाखवा. तुम्ही गुजरात घेऊन गेले, गिफ्ट सिटी, बुलेट ट्रेन, साबरमती रिव्हर फ्रंट सगळं काही गुजरातमध्ये घेऊन गेले. माझ्या तेलंगणासाठी तुम्ही मुसी रिव्हर फ्रंट द्या, मेट्रो रेल द्या आणि इथे जेवढेही डेव्हलपमेंटसाठी फंड्स आहेत, ते फंड्स द्या. का तर तुम्ही मोठे भाऊ आहात. आता हे सगळं नाही दिलं तर नेहमीच मोदीजी 5 ट्रिलियन इकॉनॉमीविषयी बोलत आहेत. तर मी म्हटलं 5 ट्रिलियन इकॉनॉमी जर भारतात आणायची असेल, तर भारतात 5 मेट्रोपॉलिटन सिटी आहेत. दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, कलकत्ता. तर हैदराबाद इज द वन ऑफ द मेट्रोपॉलिटन सिटी. 5 ट्रिलियन एवढं रिच व्हायचं असेल, तर भारतात इथे आय-टी, फार्मा, अदर सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी. तर मोदीजी आमच्या तेलंगणावर एवढा अन्याय करत आहेत, की जेवढेही प्रोजेक्ट तेलंगणामध्ये येत आहेत, घाबरवून धमकावून ते गुजरातला घेऊन जात आहेत. म्हणून मी म्हटलं, की तुम्ही मोठ्या भावासारखे सर्व राज्याच्या मुख्यमंत्रीला तुम्ही मदत द्यायची आहे. म्हणूनच मी ही गोष्ट इथे बोललो, की ती सिच्युएशन होती. दॅट इज नॉट पॉलिटिकल पार्टी मीटिंग. दॅट इज ओन्ली गव्हर्नमेंट. तर कधी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एक चांगलं ॲटमॉस्फिअर, एक चांगलं रिलेशन असणं, इन्स्टिट्यूशनशी मला लढायचं नाहीये. गव्हर्नरशी, प्रधानमंत्रींशी किंवा केंद्र सरकारशी. माझी लढाई सैद्धांतिक लढाई आहे. बीजेपीच्या विरोधात काँग्रेस. परंतु राहुलजी रोजच लढतात त्यांच्यासोबत. हो, सैद्धांतिक लढाई तर सुरू आहे ना. ते राहुलजी ज्या मताने बोलत आहेत ते वेगळं आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री बनून प्रधानमंत्र्यांना जेव्हा ॲड्रेस करतो, माझ्या स्टेटची जी आवश्यकता आहे मी प्लेस करावीच मी लागेल. तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो. राहुल गांधी म्हणतात गौतम अडाणी खिसी कापो आहे. अडाणी चुपचाप तुमचा खिसा कापून घेतो आणि तुम्ही अडाणीला मुख्यमंत्री बनताच 12,400 करोड रुपयांचे प्रोजेक्ट्स दिलेत. मी माझे प्रोजेक्ट नाही दिले. मोदीजी पोर्ट्स, एअरपोर्ट, नॅशनल हायवे आणि नवरत्न जेवढेही प्रोजेक्ट्स आहेत, स्वस्तात जे सरकार बनवल्यानंतर स्वस्तात अडाणीजींना दिले. मी जे अडाणीजींचे खिसे भरून पैसे आहे, ते पैसे घेऊन माझ्या स्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करवलं. मी माझ्या स्टेटची काहीच प्रॉपर्टी नाही दिली आहे. मी त्यांच्या पॉवर सेक्टरमध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेक्टरमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट घेतली. तर इन्व्हेस्टमेंट कोणती असो, लेव्हल फील्ड मला इक्वली द्यायचं होतं. अडाणी असो, अंबानी असो, टाटा असो, बिर्ला असो किंवा अजून कोणी. तर माझ्या स्टेटमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, जे एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्यासाठी जे माझ्या स्टेटला येणार, त्या सर्वांना लेव्हल प्लेइंग फील्ड मला इक्वली द्यायचं आहे. म्हणून अशा कारणाने अडाणीचं डिस्क्वालिफिकेशन असं काही नाहीये. अडाणी ब्रँडचा अर्थ डिस्क्वालिफिकेशन नाहीये. परंतु आउट ऑफ द वे ही फेवर नाही नाही, करायचं आहे. परंतु राहुलजींच्या तर मनामध्ये मागच्या 10 वर्षात अडाणीचे तर नाहीच आहेत. खरं आहे हे. ते मी ते म्हणतात की राहुलजी टीव्ही पाहिला तर अडाणीला पैसे जातील, पेट्रोल टाकलं तर अडाणीला पैसे जातील, विमानात गेलो तर अडाणीला पैसे जाणार. हो, सरकार कॉन्ट्रॅक्ट देत आहेत. तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे. राहुलजी जे म्हणतात तेही खरं आहे. कारण सरकार स्वस्तात त्यांना हे सगळं देत आहे. परंतु तुम्ही तर फुकटात देत त्यांना आहे. फेलिसिटेट करत आहात. हे बघा माझ्याकडे फोटो सुद्धा आहे. तुम्ही व्हेरी नाईस. चांगला फोटो आहे का? गुड. मिस झालं माझं. काढून ठेवतो मी. मी मी बंद खोलीत थोडी ना भेटलो अडाणीजींना. आपल्या संपूर्ण जनतेसमोर मी त्यांना इन्व्हाइट केलं, की माझ्या प्रदेशात येऊन इन्व्हेस्टमेंट करा. तुमचे पैसे घेऊन या आणि तेलंगणात लावा. तुम्ही रजत शर्माजी आहात. तुम्ही कितीही इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर यू आर द मोस्ट वेलकम टू तेलंगणा. कारण की मी बीइंग अ चीफ मिनिस्टर, आय हॅव टू इन्व्हाइट इन्व्हेस्टमेंट्स. आय हॅव टू क्रिएट एम्प्लॉयमेंट इन माय स्टेट.
नाही, बाकी लोकांशी तुम्ही करता, टाटाशी करता, बिर्लाशी करता, म्हणून प्रॉब्लेम होत नाही. परंतु आम्ही तर रोजच पाहतो. राहुलजी म्हणतात, बीजेपीला जिथे संधी मिळते, जमीन हिसकावून अडाणीला देऊन टाकतात. त्यांच्या मनामध्ये तर असा पिक्चर झाला आहे, की अडाणीने जसं या देशाला लुटून खाल्लंय. तर जो माणूस देशाला लुटून खातोय, तो माणूस तेलंगणामध्ये मोठा इन्व्हेस्टर बनतो. ते मी कसं झालं? मी लुटू नाही देणार. कारण मी आहे तिथे. रेवंत तुम्ही रेड्डी आहे थांबवाल त्यांना. तिथे. नाही, नाही रजत शर्माजी, तिथे तेलंगणामध्ये रेवंत रेड्डी आहे. कोणालाही लुटू नाही देणार आम्ही तेलंगणाला. आम्ही इन्व्हेस्टमेंट घेऊ. आम्ही एम्प्लॉयमेंट देऊ. आम्ही इन्व्हेस्टमेंट गॅरंटी देऊ. जो इन्व्हेस्टर माझ्या प्रदेशात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी येत आहे, त्याची गॅरंटी मी स्वतः देईन. त्याच्या पैशाची काही काळजी करण्याची गरज नाही. तर इन्व्हेस्टमेंट गॅरंटी इज समथिंग डिफरंट फ्रॉम लूटिंग पब्लिक मनी. सो आय एम देअर टू प्रोटेक्ट माय पीपल. परंतु खूप सारे असे लीडर आहेत ज्यांनी सध्या काँग्रेस सोडलेली आहे, जे पहिले काँग्रेसचे स्पोकपर्सन होते. ते म्हणत होते काँग्रेसमध्ये त्यांना म्हटलं जात होतं की वेल्थ क्रिएटरच्या विरोधात बोला. वेल्थ क्रिएटरला, अडाणीला, अंबानीला उभं राहून देऊ नका. हे आता सोडणाऱ्याचा विषय काय आहे? कुठे जात आहे? कोणत्या पार्टीत जात आहे? ती भाषा हे बोलणारच. कारण की जर इन्फोसिस सोडून विप्रोत गेले तर विप्रोची भाषा बोलावीच लागेल. की तुम्ही ज्या पार्टीत जात आहात, तुम्ही राजनीती सोडून थोडी ना जात आहात. एलिव्हेशनसाठी, प्रमोशनसाठी, केसेसमधून वाचण्यासाठी जेव्हा ही लोकं पार्टी सोडून जात आहेत, तर पार्टीला 2-4 पार्टीच्या विरोधात बोलण्यासाठी बोलून देतात. त्यांचे जे मायबाप आहेत ते असंच बोलून घेतात की भाऊ पार्टीला 2-4 शिव्या घाल. तेव्हाच तुम्हाला आम्ही मोठी खुर्ची देऊ. तर सांगा ही कोणती राजनीती आहे? आता केटीआरने आजच स्टेटमेंट दिलेलं आहे की लोकसभा निवडणुकीनंतर रेवंत रेड्डी ही बीजेपीमध्ये सहभागी होतील. हे आता मी तेच सांगत आहे की जी जी अंडरस्टँडिंग आहे, आज ही लोकसभेत 5 सीट आम्ही जिंकण्याचा लोकसभा सीटच मी आता तुम्हाला सांगून देतोय. मेहबूबनगर, छेवेल्ला, बोंदेरी, जाहिराबाद, मालकाजगिरी या 5 सीटात BRSवाले सरळ-सरळ BJPला जिंकवण्यासाठी सुपारी घेत आहेत. सुपारी घेतलेली ही माणसं माझ्या विरोधात काय बोलणार? मला बीजेपीत जायचं असतं तर 2017मध्येच बीजेपीत गेलो असतो. तेव्हाही बीजेपी सरकारमध्ये होती. आज मी मुख्यमंत्री बनलो आहे काँग्रेस पार्टीतून. मला काय आवश्यकता आहे? जर मला पॉवरच मागायची असती तर तेव्हाच त्यांच्याच पार्टीत 2014मध्ये गेलो असतो. मंत्री बनलो असतो. 2017मध्ये बीजेपीत गेलो असतो. एखादा मंत्री बनलो असतो. मी ऑल दिस डेज, ऑल 17 इयर्स आय हॅव बीन इन अपोजिशन. माझ्या नावावर, माझ्या मेहनतीने मी निवडणूक लढवून, मी निवडणूक जिंकून मी मुख्यमंत्री बनलो. मी कोणाच्या मर्सीवर नाही बनलो. बापाच्या नावावर, आजोबांच्या नावावर मुख्यमंत्री नाही बनलो. मी मेहनत करून मुख्यमंत्री बनलो. तर केटीआरचं आणि माझं काय लेणं देणं आहे भाऊ? तो मॅनेजमेंट कोटा आहे. बापाच्या नावावर नोकरी मिळाली आहे त्यांना. बापाचं नाव नसतं तर तो चपराशीही बनू शकला नसता. ते माझ्या विरोधात काय बोलणार असं? त्याने डायलॉग चांगला मारला आहे. त्याने म्हटलं की रेवंत रेड्डी छोटा मोदी आहे, तर छोटा मोदी, मोठा मोदी आणि अदानी मिळून तेलंगणामध्ये ट्रिपल इंजिनचं सरकार बनवणार. आता चला त्यांना आनंद घेऊ द्या. ते काय किती लांब आहे? 2 महिनेच आहेत. 2 महिन्यानंतर तर खरं काय आहे, खोटं काय आहे ते कळेलच. खूप सारी अशी लोकं आहेत, हे तर खरं आहे की काँग्रेस सोडून गेलेली आहेत आणि मोठे मोठे लीडर आहेत. त्यात असेही लीडर आहेत जे राहुल गांधींच्या आजूबाजूला नेहमी पाहत होतो. मग ते सिंधिया असो, मग ते जितेंद्र प्रसाद असो, मग ते RP सिंग असो. तर काही ना काही कारण आहे की ते सगळे पार्टी सोडत आहेत. केसेस आहेत. ईडी केसेस, इन्कम टॅक्स केसेस. तुम्हाला तर माहिती आहे ना मोदीजींचा स्लोगन, आईस और नाईस. आईसचा अर्थ इन्कम टॅक्स, CBI, ईडी. नाईसचा अर्थ नार्कोटिक्स, इन्कम टॅक्स, CBI, ईडी. तुम्हाला काय हवंय? आईस हवंय की नाईस हवंय? म्हणजे कोणते वाले केसेस हवेत? तर यातला आईस व नाईस हे या नेत्या लोकांना ऑफर केलं असेल. म्हणूनच ते लोक त्या पार्टीत गेले. तर केसीआरचे MLA आणि मेयर सोडून तुमच्या पार्टीमध्ये जे आले आहेत, 3 MLA आणि 1 मेयर, तर तुम्ही त्यांना काय ऑफर केले? आईस राज्यसभा किंवा नाईस? मेंबर्स आहेत. फ्लोर लीडर केशवरावजी, BRS लीडर ऑफ द हाऊस. म्हणजे तर तुम्ही काय दिलं? आईस किंवा नाईस? काही नाही, ते प्रेम दिलंय. ते काँग्रेसच्या कुटुंबात मागच्या की तुम्हीही एखादी वॉशिंग मशीन लावली आहे? नाही, नाही. सध्या खरेदी नाही केलं. आता नवीन घर बसवतोय ना, तर खरेदी नाही केलं. हो. केजरीवाल यावेळी जेलमध्ये आहेत आणि CM बनून राहण्याची त्यांची इच्छा आहे. मला सांगा तुमच्या नजरेत हे ठीक आहे का? बरोबर आहे, ठीक आहे. ते इल्लीगल अरेस्ट केलंय तर काय करू शकता? सरकार चालवायचंच चालवायचंय. तर ते अरेस्ट
ज्या पद्धतीने झालं आहे, पूर्ण देशाची जनता पाहत आहे. 2 वर्षापासून केस सुरू आहे. निवडणुकीच्या वेळी अरेस्ट करून आतमध्ये टाकलं. निवडणूक नाही लढली. निवडणुकीत हरण्याचं, आंदोलनातून भारतीय जनता पार्टीने त्यांना अरेस्ट केलं. हेच 2 महिन्यानंतर अरेस्ट केलं असतं तर काय फरक पडला असता एवढा? जेव्हा इलेक्शन शेड्यूल अनाउन्स झाल्यानंतर सोरेनजींना अटक केलं, सिटिंग चीफ मिनिस्टर केजरीवालजींना अरेस्ट केलं. 2-3 वर्षापासून ही केस चालत आहे. आता निवडणुकीच्या वेळी अरेस्ट केलं गेलं होतं. केजरीवालकडे काय मार्ग आहे? तर जे इल्लीगल डिटेन्शन कोणीही केलं ते चुकीचं आहे. जर केसमध्ये एव्हिडन्स आहे, एव्हिडन्स होतं तर 2 वर्ष का शांत बसलात तुम्ही? जर केसमध्ये एव्हिडन्सच नाही आहे, तर निवडणुकीच्या वेळी तुम्ही का अरेस्ट केलं? तर यासाठी मोदीजींना उत्तर द्यायचं आहे. मोदीजी ज्या पद्धतीने सरकार चालवण्याचा प्रयत्न करताय, सरकारला वाचवण्याचा जे प्रयत्न करताय, ते ठीक नाहीये. देशासाठी योग्य नाहीये. आम्ही करप्शनला पनिशमेंटसाठी थांबवत नाही आहोत. बट सिच्युएशन ऑफ अरेस्ट 140 करोड लोक पाहत आहेत. निवडणूक आल्यानंतर एका चीफ मिनिस्टरला एक प्राईम मिनिस्टर, कोणतीही पार्टी, कोणतेही सरकार इलेक्शन कोड आल्यानंतर ईडी धाडून अरेस्ट करणं हे देशासाठी योग्य आहे का? हा काय प्रकार आहे? काय सुरू आहे देशात? आणि जर रेड्डीजी तुम्ही जर केसीआरला जेलमध्ये टाकलं, त्यांच्यासाठी डबल बेडरूम बनवलं तर तरी ठीक आहे. नाही, मी सिच्युएशन बद्दल बोलतोय. जर हे खरंच केजरीवालजींच्या तुम्ही पॉलिटिकल पार्टीचा आरोप काय आहे? 100 करोड रुपये एका दारूचा व्यापार करणाऱ्याकडनं पैसे घेतले. ते पैसे वापरले गोवा इलेक्शनमध्ये, पंजाब इलेक्शनमध्ये, एवढंच ना? मग सेम दारूचा व्यापारी इलेक्टोरल बॉन्ड 400-500 करोड रुपये भारतीय जनता पार्टीला दिले अरेस्ट झाल्यानंतर. सेम पर्सन. ज्या माणसाने निवडणुकीसाठी केजरीवालला पैसे दिले, जे ॲलिगेशन लागले आहेत, त्याच माणसाने 400-500 करोड रुपये दिले. ही हॅज गिवन टू भारतीय जनता पार्टी इन द नेम ऑफ इलेक्टोरल बॉन्ड्स. मग हे तुम्ही व्हाईटमध्ये घेतले, त्यांनी ब्लॅकमध्ये घेतले. काय अंतर आहे या दोघांमध्ये? तर याचा इलेक्शनवर फरक पडेल? डेफिनेटली. का नाही? लोक पाहतायत ना. तो जो माणूस आता इलेक्टोरल बॉन्डचं सुप्रीम कोर्ट जजमेंटच्या नंतर पूर्ण स्पष्टपणे दिसतं आहे की कोणी इलेक्टोरल बॉन्ड कोणत्या पार्टीला दिले आहेत. 22,500 करोड इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतले आहेत पूर्ण भारतामध्ये. त्यामध्ये 6,780,000 ऑलमोस्ट 7,000 करोड भारतीय जनता पार्टीला 4 वर्षात मिळाले आहेत. हे कोण लोक आहेत ज्यांनी हे बॉन्ड्स दिले आहेत? ते आकाशातून कोणी येऊन दिलेत का? बीजेपीच्या लोकांचं आर्ग्युमेंट मी ऐकलं आहे. ते म्हणतात की आमची 18 राज्यात सरकार आहे, केंद्रात 10 वर्षापासून सरकार आहे. आम्हाला 6,000 करोड रुपये मिळाले. पण बाकी सगळ्या पार्ट्यांना त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले. काँग्रेसला मिळाले. टीएमसीची एक राज्यात सरकार आहे, पण त्यांनाही मिळाले. सगळ्यांविषयी आहे ते. तर तुमच्यात आणि त्या लोकांमध्ये काही अंतर आहे का? तुम्ही का अंतर क्लेम करताय? तुम्ही नीती, राजा, आम्ही एक्स्ट्रीम, ते काय म्हणतात, चांगल्या नीतीने राज्य चालवतात हे क्लेम नका करू. तुम्ही बीआरएस सारखे, तुम्ही टीएमसी सारखे, तुम्ही आता ज्या करप्ट पार्टी आहेत, तुम्ही त्यांच्यातलेच एक आहात ना. तुम्ही वेगळे का बोलत आहात? तुम्ही वेगळे नाही आहात. तुम्ही त्यांच्यापैकीच एक आहात. तुम्ही हे म्हणताय की केजरीवालला आणि सोरेनला अरेस्ट करण्याचा लोकसभा इलेक्शनच्या निकालावर परिणाम होईल? डेफिनेटली. जी भारतीय जनता पार्टी, मी विद्यार्थी परिषद असल्यापासून पाहतोय भारतीय जनता पार्टीला. म्हणजे 81 पासून भारतीय जनता पार्टी सुरू झाली असं मला वाटतं. मी 85चं इलेक्शन लिटल बिट आय एम ऑब्झर्विंग द इलेक्शन पॅटर्न. नेहमी निवडणूक होण्याआधी 1 वर्ष 2 वर्ष आधी एक अजेंडा कायम करतात की या अजेंड्यावर यावेळेस निवडणूक लढणे आहे. त्याच अजेंड्यावर प्रिपरेटरी वर्क करतात. त्याच अजेंड्यावर निवडणूक लढतात. पण फर्स्ट टाइम मोदीजी लिडरशिपमध्ये आहेत. जो अजेंडा फायनल केला होता त्या अजेंड्यावर सध्या भारतीय जनता पार्टी निवडणूक नाही लढत आहे. डेरेल झाला आहे. तोच अजेंडा होता 21-22 मध्ये सुरुवात केली राम मंदिरवर निवडणूक लढायची म्हणून. यासाठीच राम मंदिर 2023 जेव्हा या निवडणुकीसाठी जे आधी आहे जानेवारीमध्ये पूर्ण परिस्थिती बनवतील त्यानंतर निवडणूक लढायची. मग जसं राम मंदिरचं प्रकरण संपलं होतं तसं सोरेन आणि केजरीवालला अरेस्ट केलं. आता टीव्हीएममध्ये काय चर्चा होत आहे?
राम मंदिरचं नावही काढत आहेत का? तर तो स्वतःचा अजेंडाच डेरेल झाला. तर आता चर्चा होत आहे, मोदीजी हे म्हणत आहे, "मी करप्शनला नाही सोडणार. करप्ट जेवढेही लोकं आहेत, त्या सगळ्यांना आत टाकणार." जर आता असं आहे, तर हेमंत विश्वकर्मावर केसेस आहेत, का नाही त्याला आत टाकलं? ज्योतित्य रायवर केसेस आहेत, का त्याला आत नाही टाकलं? नवीन जिंदालला सोबत घेतलं, अशोक चव्हाणला सोबत घेतलं, अजित पवारला सोबत घेतलं. तुम्ही सगळ्या काँग्रेसच्या लोकांची नावं हो. घेताय. जेवढेही जेवढेही केसेस आहे, ईडी इन्कम टॅक्स केसेस आहे, ते सगळेच लोक इथून जेव्हा त्या बाजूला गेले, तेव्हा एकदम महात्मा बनलेत. या लोकांना सोबत घेऊन, या लोकांना आजूबाजूला बसवून मोदीजी म्हणतायत, की मी करप्शनच्या विरोधात निवडणूक लढत आहे. रजत शर्माजी, तुम्ही 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 डिबेट करवा. कारण की मोदीजी करप्ट म्हणून मी चार्ज नाही करत आहे. परंतु मोदीजींच्या आजूबाजूला जेवढे काही लोकं आहेत, हे लोक कोण आहेत? कालपर्यंत तुम्ही सांगत होता, ही हायली करप्ट फेलो. याला आत टाकायचं होतं. आजचा अर्थ बीजेपीमध्ये टाकणं का? कुठे टाकत आहात तुम्ही? पण जसं केजरीवालनी हेमंत सोरेनच्या अरेस्टनी त्यांना फायदा होईल, केजरीवालला सिंपती मिळेल, तसंच के कविताला अरेस्ट केल्यामुळे टीआरएस आणि बीआरएसला सिंपती मिळेल का? आता तेलंगणा करप्शनमध्ये अरेस्ट नाही केलं. दिल्ली करप्शन चार्जेसमध्ये अरेस्ट केलं. इथे करप्शन चार्जेस काय आहे? सिंपती काय मिळणार आहे? काय नाही नाही, मिळणार त्यांचा आहे? एक 16 वर्षांचा मुलगा आहे, त्याचा अभ्यास डिस्टर्ब होतोय. या सगळ्या गोष्टी ते बोलत आहेत. आता ते लोक बोलत आहे ते बेलसाठी. ते लोक नाही बोलत आहे असं मी नाही बोलत आहे. परंतु सिच्युएशन ऑफ द अरेस्ट, जर केसीआरला अरेस्ट केलं तर इलेक्शनमध्ये जरा अंतर पडलं असतं. कविताजी इरिलेव्हंट फॉर तेलंगणा इलेक्शन. काही फरक नाही पडणार. आता जास्त चर्चाही नाहीये. केसीआरला अरेस्ट तुम्ही केलं तर होच देत नाही चर्चा दुसऱ्यांची. असं काही नाहीये. केसीआर तर आहे. जर रावण राहिला तर राम राहील. रावण नाही आहे तर रामचं काहीच व्हॅल्यू नाहीये. केसीआर असेल तर रेवणची चर्चा होईल ना. साऊथच्या 2 राज्यात अ, अ, काँग्रेसची सरकार आहे. तर तुमचं हे म्हणणं आहे, की एखाद्या व्यक्तीला पीएम कॅन्डिडेट करायचं का? काँग्रेस साऊथकडून? पार्टीकडनं हां, येस. साऊथ इंडिया सध्या तर नो. ऑल इंडिया काँग्रेसचे प्रेसिडेंट आहे मल्लिकार्जुन खरगेजी, कर्नाटकाकडून काँग्रेस पार्टी अध्यक्ष आहेत आणि के सी वेणुगोपालजी जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन आहे आणि राहुल गांधीजी साऊथला रिप्रेझेंट करत आहेत. सगळे साऊथचेच आहेत. येणाऱ्या काळात साऊथचेच प्राईम मिनिस्टर बनणार आहेत. ऐकून छान वाटलं सर. तर त्यामुळेच जे काँग्रेस सोडून जाणारे नेते आहेत, ते म्हणतात की साऊथ लॉबीने ताबा घेतला आहे आता काँग्रेस पार्टीच्या वर. मग पूर्ण यूपीवाले, तुम्ही साऊथ तेलुगूवाले 42 एमपी आहे. आउट ऑफ 42 वी हॅव ओन्ली 1 कॅबिनेट मिनिस्टर. एकच आहे. एक म्हणजे एकच. किशन रेड्डीजी. मी रजत शर्माजी, मला मला तुम्हाला एक प्रश्न विचारण्याची इच्छा आहे. नरेंद्र मोदींना तुमच्या माध्यमातून. गुजरातला 28 एमपी आहेत. 7 कॅबिनेट मिनिस्टर मिळाले आहेत गुजरातला. तुमच्या यूपीला 62 आहेत. 12 कॅबिनेट मिनिस्टर मिळाले आहेत. प्राईम मिनिस्टरपासनं डिफेन्स मिनिस्टर, होम मिनिस्टर या सगळ्या मिनिस्टरीवर तुम्हीच ताबा घेतला आहे. प्राईम मिनिस्टर तुम्हीच घेतलं. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया तुम्हीच घेतलं. प्रेसिडेंट ऑफ इंडिया तुम्हीच घेतलं. तुम्ही सारंच घेतलं. स्पीकर सुद्धा तुम्हीच घेतले. ते राज्यसभेचे चेअरमॅन, व्हाईस चेअरमॅन तुम्हीच घेतले. आम्हाला काय मिळालं? ते आम्ही या देशाचा भाग नाही आहोत का? साऊथ भारतात नाही आहे का? साऊथसाठी प्राईम मिनिस्टर नाही आहे का मोदीजी? का आम्हाला भारतामध्ये हिंदीनंतर सेकंड लार्जेस्ट स्पीकिंग लँग्वेज इज तेलुगू. व्यंकय्या नायडूला इथून दूर केलं. पण आजकाल जेव्हा जेव्हा मोदीजी जातात तामिळनाडू, तेलंगणामध्ये खूप गर्दी होत असते. खूप लोक मोदी मोदी करताना पाहिलेलं आहे. ते कधी कधी पिक्चरमध्ये हास्य विनोद असलं तरी आपण खूप वेळा जाऊन पाहतो ना. तेही सक्सेस होतच. तर आता सगळ्या लोकांना इलेक्शन लढायचं आहे साऊथमधूनच. प्रियंका गांधीलाही तेलंगणातून इलेक्शन लढायची इच्छा आहे. ते आम्हीच बोलवलं होतं. मॅडम सोनिया गांधींना तेलंगणातून इलेक्शन लढवण्यासाठी प्रयत्न केला. सोनियाजी राजस्थानमधून रिप्रेझेंट केलं आणि प्रियंका राहुलजींना आम्हीच बोलवलं होतं. ते नाही आले. प्रियंकाजींना आम्ही वेलकम केलं तेलंगणासाठी. कारण तेलंगणा स्टेट बनलेलं आहे श्रीमती सोनिया गांधीजींच्या कारणानेच. जर नाही तर मग अजून 100 वर्ष झाली असती तरी तेलंगणा नसतं बनलं. त्यामुळेच मी हे नेहमी लोकांकडून ऐकत असतो
यांच्या कुटुंबातून कोणी ना कोणी इथून रिप्रेझेंट करावं. कारण हे तेलंगणा स्टेट बनलं त्यांचं कुटुंब असल्यामुळेच. तर त्या कुटुंबाने तेलंगणातून रिप्रेझेंट केलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे. तर आम्ही प्रयत्न केला तर आतापर्यंत त्यांनी नाहीच ऐकलंय. एक प्रश्न अजून घेऊ शकतो? जे इलेक्शन पोल्स आहेत त्यांच्या हिशोबाने सुद्धा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीच प्राईम मिनिस्टर इलेक्ट होणार आहेत आणि ते स्वतः देखील असंच म्हणतात की इस बार 400 पार. तर तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? नाही, आता नाऱ्यासाठी बरं आहे. आता 302, 303 जेही मिळालंय. गुजरातमध्ये 28 आहे. सगळे मिळाले. राजस्थानमध्ये 25 आहे. सर्व मिळाले. हरियाणामध्ये 10 आहे. सर्वच मिळालेत. दिल्लीत 7 आहे. सर्वच मिळाले. यूपीमध्ये तर बीजेपीला 62 मिळाले. अलायन्स सर्व मिळून काहीतरी 65-70 असे मिळालेत. आणि बिहारमध्ये 1-2 सोडून सर्वच्या सर्व मिळाले. प्रत्येक जागी 100% मिळालेत. अदरवाईज 95%. हे सर्व एकत्र मिळाल्यानंतर 300 नंबरपर्यंत पोहोचले भारतीय जनता पार्टी. आता 400 जर घ्यायचे आहेत तर पाकिस्तानात जिंकावं लागेल. इथे भारतात नाही. कारण की यावेळेस दिल्लीत सर्व जागा नाही मिळणार आहेत. राजस्थानमध्ये नाही मिळणार किंवा हरियाणात नाही मिळणार, गुजरातमध्ये नाही मिळणार आहे. यूपीमध्ये जेवढ्या सीट आहेत तेवढ्या मिळणार नाही. बिहारमध्ये नाही मिळणार आहेत. साऊथमध्ये 129 आहेत. 129 कर्नाटकातून आउट ऑफ 27, 28 दे हॅव गॉट. यावेळी तर 10-12 सुद्धा नाही मिळणार आहे. तेलंगणातून 4 मिळत होते मागच्या वेळी. यावेळेस तर 2 मिळणार आहे. तर कुठून 400 मिळणार आहेत कुठे? मला समजत नाहीये. मी आज रजत शर्माजींच्या प्रोग्राममध्ये असं सांगून जातोय. रिझल्ट नंतर मी रजत शर्माशी बोलणार आहे फोनवर. 214 ते 240 मॅक्झिमम भारतीय जनता पार्टीचा नंबर. त्यापेक्षा जास्त नाही मिळणार आहे. पण इलेक्शनसाठी आम्ही एक परसेप्शन क्रिएट करतो. केसीआरने सुद्धा हेच म्हटलं होतं. 100 सीट मिळणार आहे 2019 मध्ये. पण भेटले 39. तर मोदीजी सुद्धा असेच म्हणतात 400 मिळणार. भेटणार तर 200ही नाही. तर एक जनरल परसेप्शन क्रिएट करण्यासाठी पॉलिटिशियन अँड व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी. मोदीजींचं मोठं सक्सेस हेच आहे ना. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत 400 घेतले. पण यावेळेस असं नाही आहे. लोकांचं मत आहे. बेरोजगारी आता सर्वे काहीतरी आला होता. ते कोणीतरी दाखवत होतं. 62% ऑफ पॉप्युलेशन यंगस्टर्स अँटी मोदी. जे एसेन्शियल कमोडिटीचे प्राइस 72% वाढले. 400 रुपये सिलेंडर 1200 रुपये झाला. 50 रुपयाचं पेट्रोल 100 रुपये, 110 रुपये झालं. सर्व काही महाग झालं आहे. ही हॅज प्रॉमिस्ड एव्हरी year 2 crore jobs. But I have asked question in parliament in 2022. He has replied, त्या हिशोबाने 20 करोड जॉब द्यायचे होते. पण उत्तर हे दिलं 7,21,680 जॉब्स. 20 करोड जॉब वचन दिलं होतं मोदीजींनी. दिले 7 लाख. आणि जनधन खात्यात सर्व गरिबांना 15 लाख रुपये स्वीस काळं धन आणून खात्यात टाकायला सांगितलं होतं. तुमच्या खात्यात आले का काही? भाऊ, इथे कोणी आहे का? 15 लाख कोणाला मिळालेत? एवढे सारे लोक आहेत, कोणालाच नाही मिळाले. कोणी शेतकऱ्याचा मुलगा, शेतकऱ्याचा पोरगा आहे? शेतकऱ्याचं इन्कम डबल करू असं सांगितलं होतं. आज तर दिल्लीत सुसाईड करत आहेत. महिनाभर इथला शेतकरी विरोधात काळा कायदा जे आणलं, 700 लोक मारले गेले आहेत. हरियाणा, पंजाबच्या शेतकऱ्याने पूर्ण दिल्लीला वेढा घालून ठेवलाय. पोलीस फायरिंगमध्ये शेतकरी मरत आहेत. डबल इन्कम कुठून आणणार? मोदीजींनी कुठून दिलंय? सर्व गरिबांना घर देण्या 2022 मध्ये 70th इयर ऑफ डेमोक्रेसी. सर्व गरिबांना घर देण्याचं वचन दिलं होतं मोदीजींनी. किती लोकांना घर मिळालं हिशोब द्या ना जरा. तरीही मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याचं स्वप्न पाहत आहेत. तर यामुळेच या देशाला, शेतकऱ्यांना, युवकांना, महिलांना मला रिक्वेस्ट करण्याची इच्छा आहे. अरे हा देश कुठे जात आहे? कोणाला वोट देत आहेत? कोणती सरकार बनवून भारताला सुधारण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही? आणि फायनली रजत शर्माजी, 1951 जेव्हा इलेक्शन झालं होतं, म्हणजे 64 इयर्स, 1947 पासून 2014
67 इयरमध्ये 14 प्राईम मिनिस्टर म्हणजे कोणी 2 वेळा 3 वेळा 14 प्राईम मिनिस्टर दे बॉरोड 55 लाख करोड. 2014 पासून तर 2024 पर्यंत नरेंद्र मोदीजींनी किती लोन घेतलं ठाऊक आहे का तुम्हाला रजत शर्माजी? 113 लाख करोड्स. दिस इज 67 इयरमध्ये जेवढं घेतलं त्यापेक्षा डबल लोन घेतलं भारत सरकारने. ते पैसे कुठे गेले? त्यावेळी एवढे प्राईम मिनिस्टर बकरा नांगलपासून नागार्जुन सागरपर्यंत हे ट्रायल बरोबरच सर्व काही बनवलं आणि एअरपोर्ट्स, पोर्ट्स, नॅशनल हायवेज या देशात जेवढी काही प्रगती झाली आहे 67 इयर्समध्ये 14 मिनिस्टरनी केलं. त्या लोकांनी खर्च केला, लोन घेतलं 55 लाख करोड्स. इथे नरेंद्र मोदीजी एकट्याने 113 लाख करोड्स लोन घेतलं. हे पैसे कुठे गेले? कोणाच्या खिशात गेले? काय जेव्हा बनवलं BJP नरेंद्र मोदीजींनी या जेव्हा देशासाठी? बीजेपीची लोक येतील त्यांना हे सगळे प्रश्न मी नक्की विचारेन. मी तुम्हाला डेटा ॲक्च्युअल डेटा आहे. यू टेक द डेटा. कारण मी पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारला होता निर्मला सीतारामनजींना. माझं बोलणं झालं होतं. मी एवढं तरुण पोरं आहेत, शिकलेले सवरलेले आहेत, हे युवक देशाचे भविष्य आहेत. या लोकांना विचार करायला मी सांगत आहे. ही माझी एकट्याची जबाबदारी नाही आहे. हे पैसे कुठे गेले? तुम्ही लोक का नाही विचारत? तुम्हा लोकांची जबाबदारी नाही आहे का हे विचारण्याची? पहिल्यांदाच तुम्ही वोट देत आहात. कोणाला वोट देत आहात विचार करून द्या. मोदीजींना. हो द्या, काही म्हणणं नाहीये माझं. अजून एक 100 करोड अजून तुमच्या स्वतःच्या कुटुंबावर खर्च वाढेल. तेव्हा समजेल तुम्हाला स्वतःची नाही, प्रॉपर्टी. तुमचा अधिकार आहे प्रश्न विचारायचा नक्कीच, आणि आमची जबाबदारी आहे प्रश्न विचारणे, याचं उत्तर घेणे आणि जनतेला उत्तर मिळालं पाहिजे. परंतु या गोष्टीत एका माणसाचं स्वप्न राहिलं. रॉबर्ट वड्राला यावेळी निवडणूक लढायची इच्छा आहे. जो वोटर इंडियन सिटीजन एनीवन कॅन कॉन्टेस्ट. त्यांची अमेठीवरून लढायची इच्छा आहे. तुम्ही त्यांना तेलंगणामध्ये ऍडजस्ट करू शकता. बाकी कोणी येतच नाहीये. तिकिटाचा CSE फायनलाइज करावा लागतो. जर CSE मध्ये जर फायनलाइज झालं तर कोणालाही रजत शर्माजींना तेलंगणावरून लढवायचं असेल तर आम्ही तयार आहोत.